बातमी जळगावच्या सराफा बाजारामध्ये सोनं 3600 रुपयांनी महागलेलं आहे। सोन्याचा दर प्रति तोळा 1,35,200 रुपयांवर गेलाय। या क्षणाची एक मोठी बातमी, चांदी 2000 रुपयांनी स्वस्त झाली आहे। चांदी प्रति किलो 1,81,000 आलेली आहे। पुन्हा एकदा सोन्याच्या दराने उसळी घेतलेली आहे। जळगावच्या सराफा बाजारामध्ये सोनं पुन्हा एकदा महागलेला आहे। प्रति तोळा दर 1,35,200 रुपयांवर गेलेला आहे सोन्याचा, तर चांदी मात्र स्वस्त झालेली आहे। चांदी 2000 रुपयांनी स्वस्त झाली आहे। प्रति किलो 1,81,000 असा चांदीचा सध्याचा भाव आहे। जळगावच्या सराफा बाजारामध्ये सोने चांदीच्या दरात हा बदल दिसलाय। आणखी तपशील घेऊयात, प्रतिनिधी भूषण चिंचोरे आपल्याशी जोडले गेलेत त्यांच्याकडून। भूषण, काय नेमका हा बदल झालेला आहे सोन्या चांदीच्या किमतीमध्ये आणि काय नेमका त्याचा परिणाम असू शकतो? ऐन दिवाळीच्या तोंडावर हा बदल झालेला दिसतोय। रिद्धित दिवाळीच्या तोंडावरती जळगावच्या सराफ बाजारात जे आहे ते सोने आणि चांदीच्या दरात सातत्याने चढ उतार होत असल्याचं चित्र आहे। सोन्याचे दर हे चढच आहेत, मात्र चांदीच्या दरांमध्ये घसरण झालेली आहे। आजचा जर विचार केला तर सोने जे आहे ते 3600 रुपयांनी महागलं आहे, तर चांदीच्या दरामध्ये मात्र 2000 रुपयांनी जी आहे ती घट झालेली आहे। जर आपण 4 दिवसांपूर्वीचा विचार केला तर चांदीच्या दरांमध्ये किलो मागे तब्बल 20,000 ते 25,000 रुपयांची घसघशीत वाढ जी आहे ती झालेली होती। मात्र 2 दिवसांपासून चांदीच्या दरांमध्ये घसरण होत असल्याचं चित्र आहे। काल चांदीचे दर जे आहेत ते 6000 रुपयांनी घसरले होते। आज पुन्हा 2000 रुपयांनी चांदीचे दर घसरलेले आहेत। जर सोन्याचा विचार केला तर सोने जळगावच्या सराफ बाजारात प्रति तोळा 1,35,200 रुपयांवर पोहोचलाय, तर चांदीच्या दरांमध्ये 2000 रुपयांनी घसरण होऊन चांदी जी आहे ते प्रति किलो 1,81,000 रुपयांपर्यंत पोहोचली आहे। दिवाळीच्या तोंडावरती सोने आणि चांदीच्या दरांमध्ये चढ उतार होत असल्याचं चित्र आहे। निश्चित, धन्यवाद सगळ्या माहितीसाठी भूषण।